संपूर्ण देशात सध्या गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहेत। रायगडमधील पेण म्हणजे बाप्पाचं माहेर घरच। पेणीच्या बाप्पांना जगभरातून मोठी मागणी असते। अमेरिका, थायलंड, दुबईसह अनेक देशांमध्ये पेणीचे गणपती पोहोचलेले आहेत। विविध रंगी आणि अनोख्या ढगांनी गणेशाच्या मूर्ती सजलेल्या। रामलल्ला गणेश मूर्तीला यंदा जास्त पसंती असल्याचं पाहायला मिळतंय। कापडी वस्त्रे आणि फेट्यांनी गणेश भक्तांना भुरळ घातलेली आहे। शिवाय सरकारने पेणच्या गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन दिल्यानं जगभरात पेणच्या बाप्पांची एक वेगळी ओळख आता निर्माण झालेली आहे। पेणमधील मनमोहक गणेश मूर्ती साकारणाऱ्या कला केंद्राचा आढावा घेऊन मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। आपण पाहूया। गणपती बाप्पांचं माहेर घर अशी ओळख असणाऱ्या रायगड जिल्ह्यातल्या पेणमधल्या गणपती यंदाही विविधतेने नटलेल्या पाहायला मिळतात आणि त्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे। आता आपण पेणमध्ये आहोत आणि पेणमधल्या कशा पद्धतीने मूर्ती साकारल्या गेल्यात ते आपण दृश्यांमधनं पाहू शकताय। पेणमध्ये हा गणेश कला मंदिर कारखाना आहे। आपण आता ज्या मूर्ती पाहताय ह्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण सजावट करण्यात आलेली आहे। याच्यात कापडाचा वापर करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे गणपतीच्या डोक्यावरील जो फेटा आहे तो देखील आकर्षक पद्धतीने बनवलेला आहे। काही मूर्त्या आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे डायमंड हे सजवण्यात आलेले आहे, ज्याच्यावरती लाईट्स इफेक्ट दिल्यानंतर अशा पद्धतीने आकर्षक मूर्त्या पाहायला मिळतात। एरवी रंगकामामध्येच बाप्पांचे अंगावरील वस्त्र साकारले जात होते, मात्र आता जर आपण पाहिलं तर बाप्पांच्या मूर्तीवरती खऱ्या स्वरूपाचे वस्त्र आहेत ते परिधान करण्यात आलेले आहेत। आणि या मूर्ती ज्यांनी साकारलेल्या आहेत त्या समेळ यांच्या दीपक कला केंद्रामध्ये आपण आहोत आणि निलेश समेळ आता आपल्यासोबत आहेत। निलेशजी, यावेळी कोणकोणत्या मूर्तींना विशेषतः मागणी आहे आणि कोणकोणत्या मूर्ती आपण प्राधान्याने साकारलेल्या? यावर्षी आपल्याकडे एक राम मंदिर, रामलल्ला ह्या मूर्तीला जास्त मागणी आहे। तसेच आपण ड्रेपरी केलेले आता तुम्हीच बघितले कपडे घातलेले जे मूर्ती आहेत त्यांना देखील जास्त मागणी आहे आणि ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे आपण त्यांना चॉईसचे कपडे त्यांना घालून देतो। धोतर, फेटा, शॉल, आता प्रगतीचा नवीन ट्रेंड आहे, थोडी फुलं आलेत आर्टिफिशियल, त्या देखील आपण त्यांना ग्राहकांना लावून देतो। त्यामुळे ग्राहक एवढे खुश होतात का त्यांची आम्हाला प्रतिसाद एवढा आहे की आम्ही त्यांना पुरू शकत नाही आता एवढ्या मूर्ती। आज कित्येक वर्ष हा पेणचा गणपती म्हणून आज ओळखला जातो। आज त्याला आज GI मानांकन मिळालं आहे, म्हणजे आम्हाला त्याचा एक लोगो मिळालेला आहे। त्याबद्दल सरकारचे आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।